रिडक्शन या मेथडचा आपण वापर करत असताना मागच्या सेक्शनमध्ये आपण नायट्रो अल्केन्स यांचं रिडक्शन केलं आणि रिडक्शनमध्ये आपण सांगितलं ॲडिशन ऑफ हायड्रोजन इज नोन ॲज अ रिडक्शन. By using reduction, nitroalkanes are conveniently converted into the amines. Today, the point of discussion is the reduction of cyanides. For the sake of convenience, I write down here 3 reactions. Whenever there is a reduction of cyanides, the compounds are nothing but the amines. But what are cyanides and how are they converted? याच्याविषयी आपल्याला चर्चा करायची आहे. पण तत्पूर्वी अल्काइल सायनाइड्स म्हणजे काय? R C ट्रिपल बॉन्ड N अल्काइल सायनाइड्स हे स्ट्रक्चर. रिडक्शन काय असतं, कॅटॅलायटिक कसं, नेसेंट हायड्रोजनचा वापर कसा, या बाबतीमध्ये तर आपण चर्चा केलेलीच आहे. फक्त इथं रिड्युसिंग एजंट जो आहे, जो मागच्या सेशनला आपण Sn+HCl वापरला होता, या सेक्शनमध्ये मात्र Na+C2H5OH. मी तुम्हाला रिॲक्शन करून दाखवली. ज्या वेळेला अल्कोहोल हा सोडियम सोबत रिॲक्शन देतो त्यावेळेला तो सोडियम इथॉक्साइड तयार करतो आणि एक नेसेंट हायड्रोजन बाहेर काढतो. नेमका या रिॲक्शन मध्ये तयार झालेला हायड्रोजन आपण इथं वापरला म्हणून नेसेंट हायड्रोजनचं ॲडिशन हे आपण पाहत असतो. इथे होतं काय तर मेकॅनिझम लक्षात घ्या. हा जो सायनाइड आहे यामध्ये हा कार्बन आहे एक, व्यवस्थित लक्ष द्या. हे 3 बॉन्ड आहेत. नेमका फंक्शनल ग्रुप काय बदलतोय. आता कार्बन हा हायब्रिडायझेशन देत असताना अनेक हायब्रिडायझेशन देतो. त्यातले 3 महत्त्वाचे भाग. एक देतो sp3 हायब्रिडायझेशन, एक देतो sp2 हायब्रिडायझेशन, एक देतो sp हायब्रिडायझेशन. ज्या वेळेला अशा पद्धतीचे तो हायब्रिडायझेशन देत असतो तेव्हा एक सिंपल पॉइंट असा असतो की sp3 हायब्रिडायझेशन मध्ये कार्बन आणि कार्बनचा हा सिंगल बॉन्ड असतो. sp2 हायब्रिडायझेशन मध्ये तो डबल बॉन्ड तयार करतो आणि sp मध्ये तो ट्रिपल बॉन्ड तयार करतो. याचा अर्थ हायब्रिडायझेशन नुसार अनसॅच्युरेशन नावाची प्रोसेस बदलली. हा सॅच्युरेटेड आहे, हा अनसॅच्युरेटेड आहे, हा अनसॅच्युरेटेड आहे. जेव्हाही सिंगल बॉन्ड असतो तो केवळ सिग्मा बॉन्ड असतो. सिग्मा बॉन्ड हा कशाने तयार होतो? सिग्मा बॉन्ड हा फॉर्म बाय ॲक्सियल ओव्हरलॅप ऑफ ॲटॉमिक ऑर्बिटल्स. पण ज्या वेळेला कुठलाही पहिला सिग्माच असायला पाहिजे. आता यामध्ये काय झालं, एक सिग्मा आणि दुसरा पाय बॉन्ड. पाय बॉन्ड कसा तयार होतो? हा ॲक्सिस समोरासमोर येण्याच्या ऐवजी साइडने येतात. The bond which is formed by the sidewise or a lateral overlap of the atomic orbitals is known as a pi bond. मग लक्षात ठेवायचं एक सिग्मा एक पाय. मग ट्रिपल मध्ये एक सिग्मा आणि 2 पाय. मग इथं देखील तीच प्रोसेस आहे. या 3 पैकी एक सिग्मा आणि 2 पाय बॉन्ड. कधी लक्षात ठेवा सिग्मा आणि पाय बॉन्ड मध्ये सिग्मा बॉन्ड हा स्ट्रॉंग असतो, त्याच्यामध्ये ओव्हरलॅप जास्तीचा असतो. पाय बॉन्ड हा वीक असतो, ओव्हरलॅप कमी असतो. व्हॅलेन्स बॉन्ड थेरीने आपल्याला काय सांगितलं, द एक्सटेंट ऑफ ओव्हरलॅप इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द स्ट्रेंथ ऑफ बॉन्ड. ओव्हरलॅप जितका जास्त असेल तितकी एनर्जी बाहेर जास्त पडते, तेवढा तो बॉन्ड तोडण्यासाठी एनर्जी जास्त लागते. म्हणून जेव्हा जेव्हा सिग्मा बॉन्ड असतो त्याला तोडण्यासाठी लागणारी एनर्जी ही जास्त लागते. म्हणून काय होते रिॲक्शन मध्ये, एक सिग्मा आणि 2 पाय बॉन्ड आहेत तर आपल्याला यापैकी सहज कोणते बॉन्ड तुटणार? निश्चितच पाय बॉन्ड तुटणार. मग आता एक लक्षात घ्या, हा पाय बॉन्ड तुटला. बॉन्ड तुटल्याच्या नंतर समजून घ्यायचं किंवा या स्ट्रक्चर मध्ये दाखवतो मी. हा कार्बन, हा नायट्रोजन, हा बॉन्ड तुटला. तुम्ही हा ऐकला, एकाला अर्धा दुसऱ्याला अर्धा. मग काय झालं, दुसरा पाय बॉन्ड तुटला. मग हा पाय बॉन्ड तुटला, याला अर्धा याला अर्धा. कॉमन मध्ये शिकवतोय पॉइंट आणि हा कॉमन मध्ये पॉइंट शिकवत असताना लक्षात घ्या 3 बॉन्ड पैकी सिग्मा बॉन्ड जशाला तसा ठेवला, पाय बॉन्ड तोडला, पाय बॉन्ड तोडला. आपली प्रोसेस कोणती चालू आहे? रिडक्शन. रिडक्शन म्हणजे काय? ॲडिशन ऑफ हायड्रोजन. मग हायड्रोजन देऊन टाका त्याला. H H H आणि H. येथे संपला आपला हा पाय. मग काय झालं बरं याच्यामध्ये, C ट्रिपल बॉन्ड यांचं रूपांतर व्यवस्थित जर तुम्ही लिहिलं तर CH2NH2 मध्ये झालं. गेल्या वेळेला काय झालं, NO2 हा फंक्शनल ग्रुप NH2 मध्ये बदल झाला. पण इथं C ट्रिपल बॉन्ड यांचं रूपांतर CH2NH2 मध्ये झालं आणि म्हणून फंक्शनल ग्रुप हा असा झाला सिम्प्लिफाईड. ऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये पाठ करण्याची गरजच नाही. तुम्हाला एक लक्षात ठेवायचं काय होतंय. C ट्रिपल बॉन्ड यांचे 2 बॉन्ड तोडायचे, कार्बनला 2 हायड्रोजन, नायट्रोजनला 2 हायड्रोजन. सिंपल भागामध्ये तुम्हाला प्रोडक्ट आलाच पाहिजे.
आता जर का तुम्ही मिथाइल सायनाइड घेतला म्हणजे मिथाइल ग्रुप टाकला तर सिम्प्लिफाईड पलीकडे फक्त CH3 जोडा झाली तुमची रिएक्शन कंप्लीट. पहा नाही का CH3 C ट्रिपल बॉन्ड N मिथाइल सायनाइड याचं रिडक्शन केलं तर हे CH3 CH2 NH2. तुम्ही जर याच्या ऐवजी C2H5 टाका इथे C2H5 टाका तर पलीकडे C2H5 घ्यायचं बघा C2H5 C ट्रिपल बॉन्ड N C2H5 CH2 NH प्रोफाइल हा माहिती. म्हणजे ज्यावेळेला तुम्ही जनरल रिएक्शन करता जनरल रिएक्शन मध्ये C चा CH2 आणि N चा NH2 हे कॉमन आहेत. काय बदललं R बदलला इकडे मिथिल आला की तिकडे मिथिल येतो. हा एक महत्त्वाचा पार्ट. आता प्रश्न काय आला हाउ विल यू प्रिपेअर इथाइल अमाइन फ्रॉम मिथाइल सायनाइड. क्वेश्चन डेव्हलप होगा आता. पहिला क्वेश्चन. दुसरा क्वेश्चन हाउ विल यू कन्वर्ट मिथाइल सायनाइड टू इथाइल अमाइन बोर्ड पॅटर्न. तीसरा प्रश्न हाउ विल यू प्रिपेअर इथेन अमाइन IUPAC ने फ्रॉम मिथाइल सायनाइड आणि हाउ विल यू कन्वर्ट मिथाइल सायनाइड इनटू इथेन अमाइन. पहा जागेवरती 4 प्रश्न तयार केले आपण. या प्रश्नाचा वापर करत असताना काय काय भाग काय काय प्रोसेस झाली हे लक्षात घ्या. आता या प्रोसेसचा वापर करत असताना सायनाइडचं कन्वर्जन तुम्ही केलं. हे सायनाइडचं कन्वर्जन करत असताना सोडियम आणि अल्कोहोल यांचा वापर करत असताना याला मेनोडियस रिडक्शन असं देखील म्हणल्या जातं. एक महत्त्वाचा रिडक्शनचा भाग आहे आणि प्रामुख्याने याचा वापर जो आहे हा अमाइन्स तयार करण्यासाठी केला जातो. एक्स्ट्रा पॉइंट तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून नोट आउट करू शकता. तिन्ही रिएक्शन्स तुमच्या समोर आहेत. याच्यामध्ये एक एक्झाम्पल जे आहे आणखी एक एक्झाम्पल देतो. HC ट्रिपल बॉन्ड N प्लस हायड्रोजन्स इक्वल्स टू CH3 NH2 मिथाइल अमाइन. पण हे एक्झाम्पल देत असताना प्रामुख्यानं याचं नाव सांगतो इथाइल सायनाइड मिथाइल सायनाइड. तसा हा काय होईल बरं हायड्रोजन सायनाइड. पण मी त्याला प्रुसिक ऍसिड पण म्हणतो. म्हणजे आता काही जणांची नावं असतात. सायनाइड असणारा ऍसिड म्हणून त्याचं नाव प्रुसिक ऍसिड असं देखील नाव आलेलं आहे. आता प्रामुख्यानं हे देत असताना मी याचं नाव सांगतो हायड्रोजन सायनाइड प्रुसिक ऍसिड झालं. पण हा हायड्रोजन सायनाइड देत असताना हा सायानो ग्रुपित होता. मी याला दुसरं नाव देतो सायानो हायड्रीन. एक नाव झालं हायड्रोजन सायनाइड, दुसरं नाव झालं सायानो हायड्रीन, तिसरं नाव झालं प्रुसिक ऍसिड. किती नाव झाले 3. आता जर का मी त्याला या स्वरूपामध्ये जर असा भाग घेतला तर मी त्याला देत असताना फॉर्म नायट्राइल असं म्हणेल. आणि जर मला IUPAC द्यायचा असेल तर मिथेन नायट्राइल. काही जणांना कन्फ्युज व्हायला सुरुवात झाली असेल. बघा एक कंपाऊंड इथं काय झालं फंक्शनल ग्रुप 2 आहेत. कार्बन आणि नायट्रोजनचा ट्रिपल बॉन्ड असणारा सायनाइड आहे. आणि जर फक्त नायट्रोजन घेतला तर आपण क्लासिफिकेशन मध्ये टर्शरी अमाइनचा फंक्शनल ग्रुप पाहिला होता बघा. आठवतो का नायट्राइल. मग नाव बघा फॉर्म नायट्राइल कॉमन नेम, मिथेन नायट्राइल IUPAC नेम, सायानोहायड्रीन IUPAC नाव, हायड्रोजन सायनाइड कॉमन नाव आणि याच्या व्यतिरिक्त हायड्रोजन सायनाइड. मग तुम्ही इथे आलात इथाइल सायनाइड हा इथाइल हा सायनाइड तर सायानो इथेन. आणि इकडून जर जायचं असेल तर तुम्हाला हा भाग देत असताना प्रोपेन नायट्राइलचा जो पार्ट येतो अशा पद्धतीने तुम्ही जर इथं केलं तर मिथाइल सायनाइड सायानो मिथेन. हा भाग जर टाकला ऍसिटोनायट्राइल इथेन नायट्राइल, प्रोपिऑन नायट्राइल प्रोपेन नायट्राइल. या पद्धतीने तुम्ही नॉमेनक्लेचर देऊ शकता. आणि सायनाइड हा जो आहे अतिशय पॉइझनस असा हा पदार्थ आहे. डेडली पॉइझनस असणारा हा सायनाइड आहे आणि याचं रिडक्शन मेनोडियस रिडक्शनच्या खाली आपण हा पद्धतीनं अमाइन्स जे आहेत हे प्रिपेअर केले. याच्यामध्ये आणखी एक तुम्हाला एक भाग अतिशय महत्त्वाची भाग लक्षात ठेवा. यामध्ये तुम्ही घेतला कोण मिथाइल सायनाइड तयार करून झाला इथाइल अमाइन. जर मिथाइल सायनाइड मध्ये कार्बनची संख्या जी आहे या कार्बनची 2 संख्या आहे. इथे 2 संख्या आहे पण C ट्रिपल बॉन्ड यांचं रूपांतर जे आहे हे वाढलं. आणि सायनाइडचा वापर हा आपण जेव्हा आपल्याला एखाद्या कंपाऊंडचं कन्व्हर्जन रिएक्शन ह्या 2 पद्धतीच्या असतात. रिएक्टंट पेक्षा प्रोडक्ट मध्ये कार्बनची संख्या वाढली तर याला ऍसेंट अथवा ग्रेडेशन प्रकारचे रिएक्शन म्हणायचं.
जर रिॲक्टंट पेक्षा प्रोडक्ट मध्ये कार्बनची संख्या कमी झाली त्याला डिसेंट अथवा डिग्रेडेशन असं म्हणायचं. या पद्धतीनं जर तुम्हाला ग्रेडेशन प्रकारच्या रिॲक्शन्स करायच्या असतील तर निश्चितच सायनाइडचा वापर करा. सायनाइड घ्यायचा आणि मग रिडक्शन करायचं. तर आजच्या सेक्शनमध्ये आपण रिडक्शन ऑफ सायनाइड्स जो आहे हा भाग पाहिला. रिडक्शनच्या 2 मेथड्स झाल्या. आता आपल्याला पुढचा जो आपण सेक्शन घेणार त्यावेळेला आपण रिडक्शन ऑफ अमाइड्स जो आहे, ऍसिड अमाइड जो आहे हा सेक्शन कंप्लीट